नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदभरती 2026 साठी 2,900 जागांसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. 16 सप्टेंबर किंवा 17 सप्टेंबर पासून तुमची अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. वेळापत्रक आधीच आलेले आहे. जालना जिल्ह्याचे, इतर जिल्ह्यांचे देखील लवकरच येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बनवल्यापासून खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की साठी पगार किती भेटेल आणि हातात भेटणारा पगार किती आहे? तर डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व अपडेट सर्वात पहिल्यांदा इथे बघायला भेटतील आणि तयारी देखील येथेच करून घेतली जाणार आहे. आणि महसूल सेवक म्हणजे कोतवाल पदभरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे, नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आता या ठिकाणी सर्व माहिती पगार वगैरे बघण्याच्या अगोदर छोटीशी महत्वाची माहिती सांगणार आहे. जर कोतवाल पदभरतीसाठी तुमचं नाव म्हणजे निवड यादीमध्ये 100% जर फिक्स करायचं असेल तर सर्वात बेस्ट स्टडी मटेरियल नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे. या नोट्स इतर तुम्हाला कुठेही भेटणार नाही, अशा प्रकारच्या नोट्स. याच्यामध्ये काय भेटणार आहे नीट लक्ष द्या. कोतवाल पदाची जी परीक्षा होणार आहे, किती प्रश्नांची परीक्षा होणार आहे, तर 100 या ठिकाणी गुणांची परीक्षा होणार आहे. याच्यामध्ये काय काय विचारले जाणार आहे? तुम्हाला या ठिकाणी इंग्रजी व्याकरण विचारले जाणार नाही. तुम्हाला मराठी व्याकरण विचारले जाईल, गणित बुद्धिमत्ता विचारले जाईल. सर्वात जास्त प्रश्न सामान्य ज्ञानचे आणि काही प्रश्न चालू घडामोडीचे भेटतील. याच्यामध्ये काय भेटणार आहे? तर लक्षात घ्या, नोट्समध्ये तुम्हाला काय भेटणार आहे? कोतवाल म्हणजेच महसूल सेवक पदाच्या या ठिकाणी ज्या महत्वाच्या इथून मागे झालेल्या सॉरी, आता इथे बघू शकता. कोतवाल आणि पोलीस पाटीलच्या अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याच्यावरती 7-8 प्रश्न विचारले जातात. ते याच्यामध्ये संपूर्ण कव्हर केले जाणार आहे. 50-60 पानांची पीडीएफ आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण कव्हर आहे. त्याच्यानंतर आता याच्या जिल्हा विशेष प्रश्न विचारतात. समजा तुम्ही नाशिकला फॉर्म भरला, त्याच्यावरती जिल्ह्यावरती 4-5 प्रश्न विचारतात. आता समजा तुम्ही जर फॉर्म भरला, तुम्ही जर नोट्स मागितल्या, तर तुम्ही ज्या जिल्ह्याच्या फॉर्म भरणार आहे त्याच्या जिल्ह्याच्या नोट्स देखील भेटणार आहेत. आणि विशेष म्हणजे कोतवाल आणि पोलीस पाटीलचा अभ्यासक्रम सेम आहे, सेम पॅटर्न आहे. त्याच्यामुळे इथून मागे झालेल्या पोलीस पाटीलच्या प्रश्नपत्रिकांचा देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल. त्या फक्त आपल्याकडे उपलब्ध आहेत कोतवालच्या. म्हणजे इथून मागे झालेल्या कोतवाल आणि पोलीस पाटीलच्या मिळून 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील. आता हे जर 100 मार्काची परीक्षा आहे, इथं 35 ते 40 प्रश्न फक्त सामान्य ज्ञानावरती विचारले जातात. त्याच्यामुळे वन लाईनर खूप सारे प्रश्न भेटतील, ज्याच्या बाहेरचा प्रश्न जाणार नाही. मराठी व्याकरणचे एकदम पॉईंट टू पॉईंट तुम्हाला प्रश्न भेटतील. गणित बुद्धिमत्ता जे विचारले जातात तेच प्रश्न भेटतील आणि विशेष म्हणजे चालू घडामोडीचे 5-6 प्रश्न राहतील. सर्व नोट्स मधलेच येणार आहे, याच्या बाहेरचं काही जाणार नाही. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना आपली निवड फिक्स करायची आहे, त्यांनी काय करायचं आहे, तर नोट्स 199 मध्ये ठेवण्यात आलेले आहे. ऑफरमध्ये आपण 450 किंमत ठेवलेली होती, परंतु ऑफरमध्ये 199 मध्ये ज्याही विद्यार्थ्यांना या नोट्स घ्यायचे आहे, खाली 2 नंबर दिसत आहे. खाली 2 नंबर दिसत आहे. याच्यापैकी कोणत्याही नंबरवरती या ठिकाणी Google Pay, PhonePe पेमेंट करा आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि महसूल सेवक म्हणजे कोतवाल पदभरतीच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करा. सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये भेटणार आहेत, ज्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे झेरॉक्स काढून अभ्यास करू शकता आणि तुमची निवड निश्चित करू शकता. ठीक आहे. आता आपल्या जो व्हिडिओचा मेन मुद्दा आहे ना, या ठिकाणी पगार किती भेटतो कोतवाल या पदासाठी, तर डिटेल्समध्ये माहिती सांगतो. आता 2013 नुसार या ठिकाणी याचा पगार वाढलाय. आधी पगार किती भेटत होता? आधी पगार 3,500. किती? 3,500 पगार भेटत होता 2023 पर्यंत. महसूल सेवक म्हणजे कोतवाल पदाला 2023 पर्यंत फक्त 3,500 रुपये पगार भेटत होता. परंतु शासन निर्णय 2023 चा याच्यामध्ये बदल झाला आणि कोतवाल पदाचं नाव महसूल सेवक केलं आणि पगार चांगल्या प्रकारे इथे वाढून भेटला. आता 2025 मध्ये मागच्या वर्षी अहिल्यानगर जिल्ह्याची जाहिरात आली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर या तालुक्याचा या ठिकाणी जाहिरात मी ओपन केलेली आहे. त्याच्यामध्ये पगाराबद्दल दिलेले आहे आणि इतर कोणतीही जाहिरात बघू शकता, त्याच्यामध्ये पगाराबद्दल दिलेले आहे. तर बघू शकता संगमनेर कोतवाल रिक्त पदे माहिती दिलेली होती. बघू शकता तारीख वगैरे दिलेली होती. आता इथं पगाराची पॉईंट इथे तुम्ही बघू शकत आहात एका मिनिटामध्ये. बघू शकता इथं महसूल सेवक म्हणजेच कोतवाल दरमहा मानधन रक्कम 15,000 रुपये इतके शासन निर्णय 2023 नुसार. आता याच्यामध्ये गव्हर्नमेंट भत्ते म्हणजे घरभाडे भत्ता, त्याच्यानंतर प्रवास भत्ता, इतर कोणताही याच्यामध्ये गव्हर्नमेंट अनाउन्समेंट म्हणजे भत्ता कोणताही याच्यामध्ये समावेश नसतो. याच्यामध्ये राज्य शासनामध्ये याच्या पूर्णतः विलीन नाही. फक्त मानधन तत्वावरती याला निवड दिली जाते. जॉब तर हा तुमचा परमनंट असणार आहे. कसा असणार आहे? परमनंट लाईफ टाईम तुमचा जॉब असणार आहे. परंतु याला कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी मानधन म्हणजे जे गव्हर्नमेंट अनाउन्समेंट म्हणजे गव्हर्नमेंट भत्ते असतात, म्हणजे घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, वेगवेगळे भत्ते असतात, ते कोणत्याही प्रकारचा लागू राहत नाही. तुम्हाला एवढाच म्हणजे एवढाच याच्यामध्ये कमी जास्त कमी देखील नाही आणि जास्त देखील काहीच भेटणार नाही. फक्त आणि फक्त 15,000 रुपये पगार इथे तुम्हाला भेटणार
नाही. ठीक आहे. याच्यामध्ये वाढ होणार नाही. आता काही विद्यार्थी बोलू की याच्यामध्ये वाढ होईल की नाही. तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ नाही. कधी जर 7-8 वर्षांनी, 10-12 वर्षांनी शासन निर्णय बदल झाला आणि पगार थोडा वाढला तर वाढू शकतो. परंतु एवढाच पगार तुम्हाला भेटणार आहे. याच्या व्यतिरिक्त कोणतेही अनाउन्समेंट भेटणार नाही. म्हणजे हे जे कोतवाल आहे ना, मानधन तत्वावरती भरलं जाणारं पद आहे. याला पगार तुम्ही म्हणू शकत नाही. याला पगार म्हणू शकत नाही. कारण याला मानधन तुम्ही म्हणता. हे जे पगार फिक्स जे पेमेंट असते त्याला काय म्हटले जाते? मानधन. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा पगार इथे वाढणार नाही. अजून विद्यार्थ्यांची दुसरा प्रश्न आहे, की चौथी शिक्षण किती पाहिजे? तर उमेदवाराची फक्त आणि चौथी पास पाहिजे. महिला किंवा असो किंवा पुरुष असो चौथी पास पाहिजे. ठीक आहे. आता दुसरी देखील श्रीरामपूर जिल्ह्याची जाहिरात इथे ओपन करतो. तेथे देखील चौथी पास म्हटलेलं आहे आणि सर्वांना चौथी पास असणार आहे. पगाराबद्दल त्यांनी या जाहिरातीमध्ये या देखील जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. तर ₹15,000 रोख रक्कम मानधन एवढं भेटेल. याच्यामध्ये वाढ होणार नाही किंवा नंतर पगार वाढणार नाही. परंतु एका गोष्टीचा 100% तुम्हाला फायदा होणार आहे, की आता जे या ठिकाणी शासन निर्णय अजून येणे बाकी आहे 4-5 वर्षामध्ये, 5-6 वर्षामध्ये येऊ शकतो, की याच्यामध्ये तहसील पदभरतीमध्ये 25% आरक्षण याच्यामध्ये दिले जाऊ शकते. 25% आरक्षण दिले जाऊ शकते. म्हणजे ज्या कोतवालांनी म्हणजे ज्या महसूल सेवकांनी 5 ते 6 वर्ष काम पूर्ण केलेले आहे, जॉब पदावरती राहिलेले आहेत, त्यांना त्याच्यामध्ये आरक्षण भेटू शकतं. ठीक आहे. ते बाकीचा नंतरचा प्रश्न आहे. सध्या याच्याबद्दल काही सांगता येणार नाही. ठीक आहे. अशा प्रकारची माहिती होती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या.